स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर त्यांनी केलेला त्याग, त्यांचा संघर्ष आपणा सर्वांना ठाऊक आहे। आणि याच येसूबाईंचं माहेर सुदैवानं कोकणातलं आहे। अगदी रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या शृंगारपूर हे त्यांचं माहेर, हे त्यांचं मूळ घराणं किंवा घर। पण तिथं आज जर आपण गेलो तर कोणताही अवशेष म्हणजे अगदी वाड्याचा आपल्याला दिसून येत नाही किंवा त्याच्या कोणत्याही आठवणी किंवा कुठलीही वस्तू दिसून येत नाही। पण हा परिसर त्यांच्या वास्तव्यानं, संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्रनी पावन झालेला आहे आणि त्यांच्या या शृंगारपुरी एखादं स्फूर्तिस्थळ व्हावं यासाठी त्यांच्या घराण्यातले असलेले सुहास राजे शिर्के आणि त्या शृंगारपूर गावचे सरपंच विनोद पवार यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे। मी पहिल्यांदा राजे शिर्के यांच्याकडे जातोय। राजे शिर्के यांचं म्हणणं असं आहे की मी काही वंशज म्हणणार नाही, पण मी राजे शिर्के घराण्यातला आहे आणि त्यांचा हेतू त्यांच्याशी बोलल्यानंतर अगदी साफ होतोय। मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। उपोषण करताय, उद्देश काय आहे, कशासाठी हे सगळं सुरू आहे, आता तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? प्रथमतः मी ABP माझाचे आभार मानतो, कारण 2 ते 4 वर्षाच्या आसपास यांनी या विषयावर प्रकाशझोत टाकला होता आणि तो मी पाहिला होता। परंतु मी त्या घराण्यातला असल्यामुळे महाराणी येसूबाईंची समाधी सातारमध्ये जी दुर्लक्षित होती किंबहुना शासनाला माहिती नव्हती, त्याची पूर्ण कागदपत्र काढून त्या समाधीचाही राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा घेतला, त्याचा GRE निघाला। तदनंतर त्यांचं ते सासर आलं, आता माहेर म्हणजे शृंगारपूर हे त्यांचं माहेर। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। तिथं त्यांच्या पाऊलखुणा बऱ्यापैकी आहेत, पण अशा ठोस काही नाही आहेत। तिथं शेजारी प्रचितगड आहे, प्रचितगडच्या पायथ्याशी हे शृंगारपूर आहे, तिथं ही जागा आहे। तर या जागेमध्ये आम्ही 30 मीटर बाय 40 मीटरची परवानगी मागितली होती, परंतु शासनाने त्याच्यामध्ये, आम्ही बांधकामाला परवानगी मागत नव्हतो, पण शासनाने त्याच्यामध्ये निकष लावले। हे निकष असे लावले, इकडून रोड आहे त्याच्यापासून 12 मीटर, इकडून नदी आहे, हिला ब्राह्मण नदी म्हणतात, या नदीपासून 15 मीटर, इकडून एक गावठाणचा रस्ता आहे, इकडून एक गावठाणचा रस्ता। तर ही जी कागदपत्र सगळी आहेत ही सगळी शासनाकडे पोचलेली आहेत। शासनाकडं साधारण 2-3 वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा शृंगारपूरचे सरपंच आणि मी घेत आहे, पण शासन दरबारी जी उदासीनता आहे, नको त्या विषयाकडे जास्त लक्ष देणं, नको त्या विषयामध्ये जास्त खर्च करणं, ते खर्च करताना कुठल्याही गोष्टीचा हा जनसामान्यांचा पैसा आहे, हा पैसा वाचला पाहिजे, चांगल्या अशा स्फूर्तिस्थळासाठी खर्च व्हायला पाहिजे, ज्यामध्ये मुली यांना आदर्श घडतो। महाराणी येसूबाई कोण आहेत, त्यांचं चारित्र्य काय आहे, त्यांचं वागणं काय आहे, हे जर ह्या लोकांनी पाहिलं, या मुलांनी पाहिलं आणि ह्या गावाचा जर इतिहास या शासनाला जर वाटलं तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। आणि आत्ता जिकडं सगळं शासनाचं पैसे चाललेले आहेत ते सगळे वायाच पैसे चाललेले आहेत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ज्या छत्रपती येसूबाई महाराजांनी 29 वर्ष कैदेत भोगल्या, त्यांच्या स्फूर्तिस्थळासाठी उपोषण करायची वेळ येते। जो विषय आपण चॅनलवर 4 वर्षापूर्वी मांडला, म्हणजे आपल्यालाही हा विषय मान्य आहे आणि आम्ही याच्यासाठी हे करतो आहे, तर ह्याच्यावर शासनानं लक्ष द्यावं। कुठल्याही फंडातून कसंही त्यांना साजेसं, इतिहासाला साजेसं, मी याला म्हणणार नाही मला 10 लाख रुपये द्या, 50 लाख रुपये द्या, 20 लाख रुपये द्या, त्या जागेची किंमत पैशानं होऊ शकत नाही। मला त्या जागेवर स्मृतिस्थळ पाहिजे, तिथं मी करणारच आणि शासनाकडून घेणारच, घेतल्याशिवाय राहणार नाही आणि थांबणार नाही। मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो, पण तुम्ही सरपंच आहात शृंगारपूरचे, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? म्हणजे तुम्ही देखील उपोषणाला बसलेला आहात आणि जर ते स्फूर्तिस्थळ झालं तर याचा फायदा कोकण म्हणजे विशेषतः रत्नागिरी जिल्हा असेल, संगमेश्वर तालुका असेल, शृंगारपूरचा परिसर असेल, याला कसं होणार आहे आणि तिथं आज काय काय गोष्टी आहेत त्या वाड्याच्या ठिकाणी, हे जर तुम्ही सांगितलात तर बरं होईल। नक्कीच स्वराज्य रक्षक संभाजीची या ठिकाणी मालिका निघाली, त्याच्यानंतर जगभरात शृंगारपूर गाव हे प्रसिद्ध झालं। याचं एकमेव कारण म्हणजे श्रीमंत महाराणी येसूबाई यांचं माहेरगाव आणि हा आदर्श जगापुढे गेल्यानंतर आज संपूर्ण बाहेरच्या परिसर लोकांचा फोन येतात किंवा गावाला भेटी देतात आणि त्यानंतर शृंगारपूर या महाराणी येसूबाईंच्या माहेरगावी आल्यानंतर काही ऐतिहासिक प्रेमी नाराज होऊन परत जातात आणि त्याच्या चर्चा
स्थानिक नागरिक या गावाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला ऐकायला खूप दुःख वाटतं की ज्या महाराणी येसूबाईंनी 29 वर्ष कैदेत काढली ते स्वराज्यासाठी आणि त्यांची आठवण किंवा त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा ती पाहण्यासाठी जर एवढ्या सगळ्या यातना भोगाव्या लागत असतील तर आम्हाला खरोखर आम्ही दुर्भाग्य समजतो की आम्ही त्या महाराणी येसूबाईंच्या गावाच्यामध्ये आम्ही वास्तव्य करतो. त्याच्यामुळे जगासमोर एवढा आदर्श असताना राज्य सरकार या गोष्टीसाठी 100% या ठिकाणी प्रायोरिटी दिली पाहिजे होती. कारण ज्यांचं स्वराज्य ज्या स्वराज्यावर आज सरकार चालतं आहे, ज्या निकषावरती आज संपूर्ण हे जनजीवन चालतं आहे आणि तो आदर्श घालून दिलेला छत्रपतींनी त्यांच्या पाठोपाठ तो महाराणी येसूबाईंनी चालवला. आणि येसूबाईंनी तो तर मला वाटतं वाईट वेळेत चालवला की ज्या वेळेला एखादा शत्रूसमोर या ठिकाणी नतमस्तक होतो, सरेंडर होतो, त्यावेळेला येसूबाईंनी स्वतःचं आत्मबल वाढवून छत्रपतींचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी संयमाने हे राज्य टिकवून ठेवलं ना. त्याच राज्य टिकवले राज्याचा आपण या ठिकाणी या साक्षीदार आहोत. आणि शृंगारपूरमध्ये येसूबाईंच्या पाऊलखुणा 100% आहेत. कारण जगात ते प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी असलेला राजवाडा, त्या राजवाड्याचे काही दगडाचे अवशेष आहेत. त्या काळातलं राजांच्या काळातलं भलं मोठं जातं आहे ज्याच्यावर दळण आपण काढतो, त्यांच्या खुणा आहेत. परंतु त्या जतन केल्या जात नाहीत. स्थानिक लेवल आम्ही जर जतन करायला गेलो तर पुरातत्व खात्यांची किंवा राज्य सरकारची विविध परवानगी आहेत, त्या जाचक आहेत, त्यांच्याशी पण आम्ही मागण्याचा प्रयत्न केला. परंतु शासन खरोखरच उदासीनता दाखवतं आहे. आणि मला वाटतं 100% की जगभरातून येणाऱ्या किंवा राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची नाराजी होत असेल तर शृंगारपूर या गावाला त्यांच्या साजेसं असं, त्यांच्या इतिहासाला साजेसं असं, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं स्फूर्तीस्थळ देण्यास काही हरकत नाही. आणि त्याला आम्ही मागणी करायची किंवा उपोषणादरम्यान या माध्यमातून मागणी करणं ही आम्हालाही वेदना वाटते की त्यांचा आदर्श आम्हाला सरकारला सांगावा लागतो आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. मला सांगा, म्हणजे मी शृंगारपूरला गेलो आहे, मला वाटतं जसं राजेश शिर्के म्हणाले त्याप्रमाणे मी शृंगारपूरला गेलो आहे, मी बघितलं आहे. तिथल्या काही गोष्टी मलाही चांगल्या माहिती आहेत. पण प्रेक्षकांसाठी जर तुम्ही सांगायचं म्हटलात तर आज त्या गावात नेमकं काय काय आहे आणि हे स्फूर्तीस्थळ विकसित झाल्यानंतर किंवा तिथे ते उभं राहिल्यानंतर आपण म्हणूया जगभरातला जो इतिहासप्रेमी आहे तो तिथे येईल, भेट देईल. संभाजी महाराजांचा इतिहास, येसूबाईंचा इतिहास त्याला तिथून स्फूर्ती मिळेल असं आपण म्हणूया. पण त्याचा फायदा त्या परिसराला कसा होणार आहे आणि शृंगारपूर नेमकं आहे तरी कसं, ते कुठं वसलं थोडक्यात सांगा. शृंगारपूर गाव हे सह्याद्री नटलेलं गाव आहे. या ठिकाणी येणारा जो पर्यटक आहे, इतिहासप्रेमी आहे, त्याला ती भुरळच पडते की ह्या सह्याद्रीच्या कोपऱ्यामध्ये नटलेला हा गाव, त्याचं चारी बाजूने अशी सह्याद्री आहे व्यापलेली. आणि त्याचं हे निसर्ग पाहिल्यानंतर तो माणूस परत परतीच्या वाटेला जायची इच्छा होत नाही. एवढं नटलेलं सुंदर असं गाव आहे. या गावाला ऐतिहासिक प्रचितगड लाभलेला आहे. वर्षानुवर्षे हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रचितगडावरती पर्यटक येतात. परंतु या येणाऱ्या इतिहासप्रेमींचा पहिला मूळ उद्देश असा असेल तर हे महाराणी येसूबाईंचं जन्मस्थळ गाव आहे. त्यामुळे तिथे आल्यानंतर प्रचितगडाचं दर्शन होतं. त्या ठिकाणी छत्रपतींचे या ठिकाणी पाऊलखुणा आहेत, त्यांचा ते नक्कीच त्यांना आनंद होतो. परंतु येसूबाईंची या ठिकाणी स्मरण होत नाही. हे दुःखाच्या गोष्टी होतात. परंतु आज जो ज्या प्रकारे त्या स्थानिक लोकांना या ठिकाणी पर्यटकांच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहे, त्याला जर स्फूर्तीस्थळाची जर या ठिकाणी जनसामान्यांसाठी जर निर्माण झालं, खुलं झालं आणि नतमस्तक होण्यासाठी संधी मिळाली तर या पर्यटकांच्या 10 पटीने तर काय खूप पटीने या ठिकाणी उदरनिर्वाह साधन निर्माण होईल. आज त्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना उदरनिर्वाह साधन असं काही नाही. रोजीरोटी करण्यासाठी ते मूलमजुरी फक्त करतात. परंतु ऐतिहासिक वारशातून या ठिकाणी जर समजा या ठिकाणी पर्यटन 100% आज आहे, ते आणखीन जोमाने वाढेल. त्यातून आणखीन खूप मोठ्या प्रमाणात युवकांना या ठिकाणी रोजगार मिळेल. मी सुहास राजेश शिर्के यांच्याकडे जातोय पुन्हा एकदा. मला मुद्दाम हा प्रश्न विचारायचा आहे की याला परवानग्या लागतात, वेगवेगळ्या परवानग्या लागतात. त्या परवानग्या नेमक्या तुमच्याकडं आहेत का, त्या कशा मिळवल्या, किती वेळ त्याला गेला आणि साधारणपणे ही तुमची कन्सेप्ट जी तुम्ही सांगितलात त्यासाठी जर निधी उपलब्ध झाला भविष्यात किंवा उद्या तो होईल अशी आपण आशा धरतोय किंवा ती होईल, तर ते कुणी डेव्हलप करावं असं तुमचं म्हणणं आहे किंवा त्या संदर्भात तुमची थॉट प्रोसेस कशी आहे नेमकी? संगमेश्वरची राजधानी शृंगारपूर पूर्वी होती. तिथून रस्ता संगमेश्वरवरून शृंगारपूरवरून पलीकडं कुटऱ्यावरून तळसरवरून पाटण असा जुना रस्ता होता. तो रस्ता आता बंद झाला. इकडून बॉम्बे टू गोवा चालू झाला. म्हणजे शृंगारपूर हे पहिलं फार मोठं शक्तिकेंद्र होतं. ते आत्ता सगळं गेलेलं आहे. तर हे शक्तिस्थळ परत स्थापन व्हावं आणि ह्या ठिकाणी हे जे स्मृतिस्थळ
तर त्यांच्या स्फूर्तीसाठी तिथं घोडदौड होत होती, घोडेस्वार होते. अशाच टाईपमध्ये जेणेकरून इतिहास, आपली संस्कृती तिथं गेल्यानंतर महाराणी येसूबाईंचं चरित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. आत्ताच्या युवा पिढीला त्याचा आदर्श दिसला पाहिजे. असं स्फूर्तीस्थळ शासनानं इथं करावं. ते तुम्ही बोललातच, पण परवानग्या ज्या लागतात त्या कुठं आहेत तुमच्याकडे? त्या कोणत्या आहेत म्हणजे प्रेक्षकांसाठी? माझ्याकडे या विषयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला. त्यांनी अर्ज तालुक्याला पाठवला, तहसीलदारांना पाठवला. तहसीलदारांनी मंडलाधिकाऱ्यांकडून सरपंच, तिथून परत परवानगी पूर्ण येऊन कलेक्टर ऑफिसला गेली. तिथनं पोलीस स्टेशनची परमिशन आहे, जिल्हा परिषद PWD विभागाची परमिशन आहे, टाउन प्लॅनिंग विभागाची परमिशन आहे. ह्या साधारणतः आम्ही 2-2.5 वर्ष ह्या सगळ्या परवानग्या केलेल्या आहेत. आणि ह्या करण्यासाठी मी माझ्या स्वखर्चानं सातारा ते रत्नागिरी एका परवानगीसाठी येऊन एका कागदासाठी देऊन एक कागद बार्निशीत टाकण्यासाठी सुद्धा मी इथपर्यंत आलेलो आहे. ह्याच्यामागची भावना एकच आहे की ह्या छत्रपती महाराणी येसूबाईंचं स्फूर्तीस्थळ होतं व्हावं. त्या घराण्यात आपण जन्माला आलो आहे. ज्या घराण्यात जन्माला आलो आहे त्या घराण्याचा काहीतरी आदर्श करावा किंवा जे आपल्याला राजकारणातून उपनगराध्यक्षाचं कार्ड मिळालेलं आहे त्या कार्डचा वापर करून असं चांगलं त्यांचा इतिहास जनतेसमोर आणावा. त्यासाठी मी ह्या सगळ्या परवानग्या काढून ठेवलेल्या आहेत. आता सगळा कागद आणि सगळा विषय हा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे आहे. आपले माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनाही मी हे निवेदन दिलेलं आहे. त्यांनी ते निवेदन घेतलेलं आहे, त्यांच्याकडेही विषय पोचलेला आहे. आणि सगळीकडं आम्ही बार्निशीमध्ये आजच्या उपोषणाची पत्र दिलेली आहेत. एवन मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी RPD केलेला आहे, पालकमंत्र्यांनाही दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनाही दोन्हीही दिलेले आहेत. मला सांगा, एक शेवटचा मुद्दा घेतोय. निधी जो आहे मिळाला उद्या, तो साधारणपणे किती असावा? आणि जो काही निधी उपलब्ध होईल त्यानंतर हे स्फूर्तीस्थळ डेव्हलप कुणी करावं असं तुमचं म्हणणं आहे? डेव्हलप करावं हा शासनाचा भाग आहे. शासनानं शासनाच्या कुठल्याही स्तरावर हा डेव्हलप करावा. हा राहणार श्रंगारपूर ग्रामपंचायतीच्याच ताब्यात राहणार. का तर ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्या संस्थेच्या हातात ते राहणार आणि संस्थाच त्याचं पुढचं उदरनिर्वाहाचं साधन राहणार. त्याचा देखभाल दुरुस्ती काय असेल ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच राहणार. आणि तसा ठराव ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. मला एकदा शेवटचा प्रश्न मी मुद्दाम विचारतो. तुम्ही त्यांच्या घराण्यातले आहात म्हणतात. राजे शिर्के मूळचे शृंगारपूरचे, इतिहासात झालेल्या सगळ्या घडामोडीनंतर झालेला जी काही घटना घडल्या त्या वादात किंवा तो प्रत्येकाचा वेगवेगळा भाग आहे, त्यात मला जायचं नाही आहे. पण राजे शिर्के नेमके सध्या असतात कुठे? तुम्हीच नाही तर इतरही सगळे जे राजे शिर्के ते असतात कुठे, काय करतात? अगदी थोडक्यात सांगा. ही जी सगळी कोकणपट्टी आहे, या कोकणपट्टीमध्ये 84 गाव इनाम आम्ही आहे ना राजे? 84 गाव इनाम आम्ही आहे. आणि इथं पूर्वी आमचं राज्य होतं, आमची घोडदौड होती, आमचं सगळं इथं शासन होतं. कालांतराने तत्कालीन परिस्थितीनुसार आम्ही सगळे जिकडं तिकडं 84 गावातले 84 जणं जिकडं गेले. आता मुलं बाळं जिकडं गेली तिकडं सगळी गेली, पण आम्ही एका बॅनरखाली एकत्र येतो. 84 गाव इनाम हे आमचं कोकणपट्टीचं आहे. इथून अलिबागपर्यंत आमची गावं आहेत, आमची नोंदी आहेत. तशा सरकार दरबारी नोंदीसुद्धा आहेत. आणि आता आम्ही जिकडं परिस्थितीनुसार जे जिकडं तिकडं गेले तिकडं ते वास्तव्याला आहेत. आणि आता सगळ्यांची कोकणाशी नाळ जोडलेली आहे. मी सुद्धा आता सातारमध्ये जरी असलो तरी मी शृंगारपूर आणि वेहेळे या गावी येऊन जाऊन असतो. उद्या कुटऱ्यासुद्धा आमचं मूळ घर आहे, मग कुटऱ्यालासुद्धा आम्ही जातो. तिथल्या मी दर्शन, देवीचं दर्शन, पालखी सोहळ्याला वगैरे जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. तर मला वाटतं हा काही इतिहास आहे, सध्याची स्थिती आहे शृंगारपूरची. अर्थात आपण अशी आशा करू की या सगळ्या गोष्टींमध्ये शासन असेल, प्रशासन असेल किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून याला निधी उपलब्ध होईल आणि कोकणात आणखीन एका चांगल्या स्थळाची, जिथून प्रत्येकाला स्फूर्ती मिळेल, जिथून प्रत्येकाला एक नवी ऊर्जा मिळेल, अशा एका स्फूर्तीस्थळाची निर्मिती की ज्यासाठी हे सगळं प्रयत्न सुरू आहे त्याला यश येईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही आहे. कारण की आज जर तुम्ही शृंगारपूरमध्ये गेलात तर ही वस्तुस्थिती आहे की तिथं काहीही पाहायला मिळत नाही. अर्थात सुहास राजे शिर्के हे एका पक्षाशी निगडीत आहेत, पण
त्याचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही आहे की मीही तो टाळणार आहे, कारण की उद्देश आणि आपलं एम जे म्हणतो ते एकच असणार आहे सर्वांचं इतिहासप्रेमींचं, की शृंगारपूरमध्ये महाराणी येसूबाई यांच्या कार्याला साजेसं असं स्फूर्तिस्थळ उभं राहावं किंवा त्या परिसराचा विकास व्हावा. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.